नमस्कार. आज आपण इंडिया पोस्टच्या या प्रचंड आणि गुंतागुंतीच्या नेटवर्कला अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. देशभरात पसरलेली ही विशाल व्यवस्था नेमकी कशी काम करते हे आपण काही किलीत अक्षरांच्या आणि संक्षिप्त रूपांच्या म्हणजेच ॲब्रिव्हिएशन्सच्या माध्यमातून उघडून पाहणार आहोत. तर सुरुवात करूया या अधिकृत अभ्यास साहित्यापासून. हे मटेरियल MTS, पोस्टमॅन, मेलगार्ड आणि PA किंवा SA विभागीय परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. येथील या 31 ॲब्रिव्हिएशन्समध्ये खरं तर संपूर्ण पोस्ट ऑफिसच्या कामकाजाचा, तंत्रज्ञानाचा आणि प्रशासनाचा पाया लपलेला आहे. ही फक्त अक्षरं नाहीत, तर एका प्रचंड मोठ्या मशिनरीचे ते पार्ट्स आहेत. हे 31 वेगवेगळे ॲक्रोनिम्स सहज लक्षात राहावेत म्हणून आपण त्यांना 4 सोप्या भागात विभागले आहे. 1. द पोस्टल चेन ऑफ कमांड. 2. डिकोडिंग द ऑफिस नेटवर्क. 3. लॉजिस्टिक्स म्हणजेच मूव्हिंग द मेल. आणि 4. मॉडर्न टेक अँड सर्व्हिसेस. चला तर मग पहिल्या भागापासून सुरुवात करूया. हे वास्ट सिस्टम चालवणारे लोक आणि त्यांची पदे आपण पाहूया. नेतृत्वाची ही साखळी वरून खाली कशी येते ते पहा. सर्वात वर आहेत DG म्हणजेच डिरेक्टर जनरल, जे संपूर्ण देशावर लक्ष ठेवतात. त्यानंतर खाली येतात HOC म्हणजे हेड ऑफ सर्कल आणि HOD म्हणजे हेड ऑफ डिव्हिजन. आणि स्थानिक पातळीवर नियंत्रण ठेवणारी पदे म्हणजे SP किंवा SSP, सुपरिंटेंडेंट आणि सिनियर सुपरिंटेंडेंट. अगदी व्यवस्थित आहे ना ही साखळी? आता एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे HSG आणि LSG मधील फरक. इथे 2 मुख्य कर्मचारी श्रेणी आहेत. HSG म्हणजे हायर सिलेक्शन ग्रेड आणि LSG म्हणजे लोअर सिलेक्शन ग्रेड. कर्मचाऱ्यांच्या बढावत्या आणि त्यांच्या जबाबदाऱ्या समजून घेण्याच्या दृष्टीने हे 2 शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर देखील 2 मुख्य पदाधिकारी असतात. SPM म्हणजेच सब पोस्टमास्टर आणि BPM म्हणजे ब्रांच पोस्टमास्टर. प्रत्यक्ष टपालाची देवाणघेवाण आणि रोजचे आर्थिक व्यवहार यांच्याच देखरेखीखाली होतात. आता प्रश्न पडतो, या प्रशासनिक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण कुठून मिळते? तर त्याचं उत्तर आहे RAKNPA म्हणजेच राफी अहमद किडवे नॅशनल पोस्टल अकॅडमी. ही संस्था म्हणजे या व्यवस्थेचा एक प्रकारे मेंदूच आहे, जिथे आपले वरिष्ठ अधिकारी तयार होतात. आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे. हे सर्व कर्मचारी आणि अधिकारी प्रत्यक्षात कोठे काम करतात ते आपण या ऑफिस नेटवर्क्समध्ये पाहणार आहोत. कार्यालयांची ही उतरंडा अगदी एका पिरामिडसारखी आहे. सर्वात वर GPO म्हणजे जनरल पोस्ट ऑफिस, जे मोठ्या शहरात असते. त्याखाली HO म्हणजे हेड ऑफिस, त्यानंतर SO म्हणजे सब ऑफिस आणि सर्वात शेवटी खावल्यातले किंवा स्थानिक पातळीवरचे BO म्हणजे ब्रांच ऑफिस. हे नेटवर्क आकाराने गावापर्यंत कसे पोचते ते इथे स्पष्ट होते. या सामान्य शाखांव्यतिरिक्त काही स्पेशलाइज्ड हब्स देखील आहेत. उदाहरणार्थ लष्करासाठी APO म्हणजे आर्मी पोस्ट ऑफिस आणि CPO म्हणजे सेंट्रल बेस पोस्ट ऑफिस. परदेशी तपालासाठी FPO म्हणजे फॉरेन पोस्ट ऑफिस, NPO म्हणजे नोडल पोस्ट ऑफिस आणि मोठ्या कंपन्यांसाठी CMO म्हणजे कॉर्पोरेट मेल ऑफिस. खरंच एकदम स्पेसिफिक काम आहे यांचे. कार्यालय समजून घेतल्यानंतर तिसरा भाग खूप महत्त्वाचा आहे, लॉजिस्टिक्स. म्हणजेच पत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कसे प्रवास करते. एका पत्राचा प्रवास कुठून सुरू होतो? तर LB म्हणजेच लेटर बॉक्सपासून. तेथून ते RMS म्हणजेच रेल्वे मिल्स सर्व्हिसद्वारे प्रवास करते आणि TMO म्हणजे ट्रान्झिट मिल ऑफिसमध्ये पोहोचते. आणि जर काही कारणास्तव ते पत्र पोहोचू शकले नाही तर ते शेवटी RLO म्हणजे रिटर्न लेटर ऑफिसकडे जाते. किती व्यवस्थित साखळी आहे ही. कालानुसार बदल तर होणारच. त्यामुळे आधुनिक ट्रान्झिट हब्समध्ये CTMOची भर पडली आहे. CTMO म्हणजे कम्प्युटराइज्ड ट्रान्झिट मेल ऑफिस. संगणकीय प्रणालीमुळे टपालाची विभागणी अधिक वेगवान आणि अचूक झाली आहे. प्रवासादरम्यान टपालावर काही विशिष्ट टॅग्स असू शकतात, जसे की जलद गतीने पत्र पाठवण्यासाठी QMS म्हणजे क्विक मेल सर्व्हिस. सरकारी कामकाजाकरिता OIGS म्हणजे ऑन इंडिया गव्हर्नमेंट सर्व्हिस. आपल्या सर्वांच्या परिचयाचे ते निळे पत्र म्हणजे ILC, इनलँड लेटर कार्ड. आणि आर्थिक व्यवहारांकरिता IPO म्हणजे इंडियन पोस्टल ऑर्डर. हे टॅग्स खूप काही सांगून जातात. आता आपल्या शेवटच्या भागाकडे वळूया आणि पाहूया की आधुनिक तंत्रज्ञानामुळे इंडिया पोस्टमध्ये कोणती क्रांती आली आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक प्रचंड झेप म्हणजे AEPS, आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम. या एकमेव सुविधेमुळे आपले साधे पोस्ट ऑफिस एक आधुनिक डिजिटल फायनान्शियल हब बनले आहे. ग्रामीण भागात बँकिंग नसली तरी आधारच्या मदतीने पैसे काढता येतात. आणि हे पहा, अगदी दुर्गम भागात पोचण्यासाठी या प्रणालीकडे उपग्रह तंत्रज्ञान म्हणजेच सॅटेलाइट टेक देखील आहे. VSAT
म्हणजेच व्हेरी स्मॉल ॲपर्चर टर्मिनल, आणि ESMO म्हणजे एक्सटेंडेड सॅटेलाइट मनी ऑर्डर. सियाचीनसारख्या बर्फाळू प्रदेशातून किंवा एकदम रिमोट गावातून पैसे पाठवणे या तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. किती अमेझिंग आहे ना हे. शेवटी आपण पाठवलेल्या पार्सलची सुरक्षा कशी ठेवली जाते याचं उत्तर आहे CRC म्हणजेच कम्प्युटराइज रजिस्ट्रेशन सेंटर. येथून प्रत्येक पार्सलचे संगणकीय ट्रॅकिंग होते, जे आपल्याला पूर्ण सुरक्षा आणि पारदर्शकता देते. आता हे 31 अब्रिव्हिएशन्सची भाषा समजून घेतल्यानंतर आपल्या रोजच्या जीवनात शांतपणे कार्य करणाऱ्या या अगाध व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन किती बदलून जातो, नाही का? एका साध्या लेटर बॉक्सपासून ते आधुनिक सॅटेलाइट मनी ऑर्डरपर्यंतची ही साखळी आकलनावरी आहे. तेव्हा पुढच्या वेळी दरी पोस्टमन आला की या पूर्ण मशिनरीची आठवण नक्की येईल. ही अक्षरं म्हणजे देशाला एकत्र जोडणारा एक अतूट धागा आहे.